तर महाराष्ट्रामध्ये मतदानाचा तिसरा टप्पा मंगळवारी पार पडला आणि या टप्प्यात देखील मतदानामध्ये घट झाल्याचं दिसलं। गेल्या तिन्ही टप्प्यामध्ये महाराष्ट्रात घसरलेला मतदानाचा टक्का हा राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय ठरताना दिसतोय। का घटतीये मतदानाची टक्केवारी जाणून घेऊया। देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरला। महाराष्ट्रात मतदारांमध्ये निरुत्साह की राजकारण्यांवर संताप। महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर मतदार राजा नाराज। लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे टप्पे जसजसे पुढे सरकतायत तसतशी महाराष्ट्रातली मतदानाची टक्केवारी घटताना दिसते। आतापर्यंत 3 टप्प्यातलं मतदान पार पडलंय, मात्र प्रत्येक टप्प्यात मतदानाची टक्केवारी ही कमीच होत गेली। आता 3ही टप्प्यातील ही आकडेवारी पहा। महाराष्ट्रात मतदानाचा घटता आकडा। पहिला टप्पा 63.70% मतदान, दुसरा टप्पा 62.71% मतदान, तिसऱ्या टप्प्यात 61.44% मतदान। पहिल्या टप्प्यापासून तिसऱ्या टप्प्यापर्यंत महाराष्ट्रातील मतदानात तब्बल 2.26%ची घट झाली। राज्यांचं एकत्रित मतदान जसं घटलंय तसंच प्रत्येक मतदारसंघातही मतदानामध्ये घट झाली। आता मतदारसंघांनुसार 2024 आणि 2019ची टक्केवारी पाहूया। तिसऱ्या टप्प्यातील मतदान। मतदारसंघ बारामती 2024 मध्ये 56.60%, 2019 मध्ये 61.82%, घटलेलं मतदान 5.22%। सांगली 2024 मध्ये 60.95%, 2019 मध्ये 65.92%, घटलेलं मतदान 4.97%। कोल्हापूर 2024 मध्ये 70.35%, 2019 मध्ये 70.86%, घटलेलं मतदान 0.51%। रत्नागिरी सिंधुदुर्ग 2024 मध्ये 59.23%, 2019 मध्ये 61.99%, घटलेलं मतदान 2.76%। सातारा 2024 मध्ये 63.05%, 2019 मध्ये 60.47%, घटलेलं मतदान 2.58%। सोलापूर 2024 मध्ये 57.61%, 2019 मध्ये 58.57%, घटलेलं मतदान 0.96%। रायगड 2024 मध्ये 58.10%, 2019 मध्ये 62.17%, घटलेलं मतदान 4.07%। धाराशिव 2024 मध्ये 60.91%, 2019 मध्ये 63.76%, घटलेलं मतदान 2.85%। माढा 2024 मध्ये 62.17%, 2019 मध्ये 63.07%, घटलेलं मतदान 1.56%। लातूर 2024 मध्ये 60.18%, 2019 मध्ये 62.44%, घटलेलं मतदान 2.26%। तिसऱ्या टप्प्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये 2019च्या तुलनेत 2024 मध्ये मतदान कमी झालंय। यामध्ये सर्वात कमी मतदान पवारांच्या बारामती मतदारसंघात पाहायला मिळालं। 2019च्या तुलनेत यंदा बारामतीमध्ये तब्बल 5.22% मतदान कमी झालं। त्यामुळे बारामतीत घटलेल्या मतदानाची कारणही समजून घेऊया। बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार लढत झाली। पवार विरुद्ध पवार लढतीमुळे लोकांमध्ये मतदानाबाबत संभ्रम झाला। मित्रपक्षांची मतं आपल्या उमेदवाराकडे वळवण्यात आलेल्या अडचणी, अजित पवारांसाठी भाजपच्या मतदारांमध्ये दिसलेला निरुत्साह, बारामतीत 5 लाखाहून अधिक भाजपचे मतदार, मात्र दादांसाठी मतदान कमी झाल्याची चर्चा। आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 59 पॉइंट वर काहीतरी टक्केवारी आहे, परंतु ती गेल्या 5 वर्षाच्या तुलनेने थोडी बरी आहे असं म्हणतात, परंतु मला ती बरी काय वाटत नाही। माझं म्हणणं होतं की साधारण 65 ते 70% तर टक्केवारी जायला काहीच हरकत नव्हती। अनेक कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्याचं काम करत असताना एवढा कमी मतदानाचं पर्सेंटेज होण्याचं कारण काय? मग उन्हाची तीव्रता जास्त होती, दुपारी लोकांना बाहेर पडावंसं वाटत नव्हतं, त्याचा परिणाम झालाय का आणखीन काय परिणाम झालाय कळायला मार्ग नाही। बारामतीप्रमाणे सांगली आणि रायगडमध्येही मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणावर घसरलाय। मात्र इतर मतदारसंघांच्या तुलनेत यंदा एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी मतदानाची नोंद झाली।
कोल्हापुरात यंदा 70.35% मतदान झालं असलं तरी 2019च्या तुलनेत 0.96% मतदान कमी झालंय। त्यामुळे राज्यभरात मतदान कमी होण्याचा ट्रेंड का पाहायला मिळतोय त्याची कारणंही समजून घेऊया। राज्यातील राजकीय स्थितीचा जनतेला आलेला वीट, राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर जनतेची नाराजी, मित्र पक्षांची मतं आपल्याकडे वळवण्यात आलेलं अपयश, लोकसभा निवडणुकीत भरकटलेले प्रचाराचे मुद्दे, मतदार याद्यांमधील गोंधळ, मतदान केंद्रांवरील गोंधळ, राज्यात वाढती उष्णतेची लाट, अशी अनेक कारणं राजकीय जाणकार सांगत असले तरी या घटलेल्या मतदानावरही राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप सुरू केले। तू जनभावनेचा इतका आदर मुख्यमंत्र्यांच्या मनात असेल, जनभावनेबद्दल मुख्यमंत्र्यांना इतकी आस्था आणि आपुलकी असेल, तर जनभावना तोडाफोडीच्या राजकारणाच्या आणि गद्दारी आणि खोकेबाजी करणाऱ्या, खरेदी विक्री करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे, हे जेवढ्या लवकर त्यांच्या लक्षात येईल तेवढं जास्त चांगलं आहे ना। महाराष्ट्रामध्ये मतदान कमी होण्याचं कारण सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असलेला राग आणि सत्ताधारी पक्षाला ज्या लोकांनी मतदान केलं त्यांचा तो भ्रमनिरास झाला आहे। त्यामुळे ते मतदानासाठी बाहेर पडले नाहीत आणि घरी बसूनच या सरकारचा बदला घेण्याचा निर्णय त्या मतदारांनी घेतला असावा असं मला वाटतं। माझ्या चंद्रपूर लोकसभेत अनेकांची नावच मतदारात नव्हती। कारण काय समजत नाही, कुठंतरी आपली यंत्रणा कमी पडत आहे किंवा राजकीय पक्ष म्हणून आपण कमी पडतोय। एक निर्णय केला होता ज्याला आपण बूथ लेवल एजंट म्हणायचो। आपण राजकीय पक्षांनी महाराष्ट्रामध्ये बूथ लेवल एजंट कोणत्याही पक्षांनी नियुक्तच केले नाही, कारण बूथ लेवल एजंट BLAची जबाबदारी होती की त्या बूथवर काय। दुसऱ्या व्यवस्थेमध्ये आपण कमी पडतोय ते म्हणजे इतकं कडक ऊन आहे। आणि दुर्दैवाने खरं तर हा सरकारचा संबंध नसतो, पण भविष्यात याचाही विचार एकत्रितपणे करायचा आहे की लांब रांगा असतात, दीड तास रांगेत उभं राहावं लागतं। स्वतः मी मतदान करायला गेलो, उमेदवार म्हणून रांगेत उभा होतो, मला बरोबर 45 मिनिटं लागले। तेवढ्या गरमीत पंखे नाही, लाईट नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही। राज्यातील घटता मतदानाचा टक्का ही चिंतेची बाब आहे। याचा जितका मतदारांनी विचार करण्याची गरज आहे तितकाच विचार राजकीय पक्षांनी देखील करण्याची गरज आहे। मात्र आता हेच घटलेलं मतदान मविया की महायुती कोणाच्या पथ्यावर पडतं आणि कोणाला फटका बसतो हे निकालातूनच स्पष्ट होईल। सचिन जिरेसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज।